स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी राज्य सरकारने महायुतीच्या 54 आमदारांना प्रत्येकी 5 कोटींचा निधी दिलाय। पण हा निधी नसून लाच असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। पाहूयात हा रिपोर्ट। महापालिका निवडणुका घोषित होण्याआधी सरकारने नव्याने निवडून आलेल्या 54 आमदारांना प्रत्येकी 5-5 कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतलाय। पण हे सर्व आमदार सत्ताधारी अर्थातच महायुतीचे आहेत। मतदारसंघातल्या विकास कामांसाठी 270 कोटींच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे। निधी मिळणाऱ्या आमदारांमध्ये भाजपचे सर्वाधिक आमदार आहेत। भाजपचे 37 आमदार, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे 10 आमदार, शिंदेंच्या शिवसेनेचे 5 आमदार आणि इतर 2 आमदार यांना प्रत्येकी 5-5 कोटींचा निधी देण्यात आलाय। ज्या 54 आमदारांना प्रत्येकी 5-5 कोटी रुपये मिळालेत त्यात पहिल्यांदाच निवडून आलेले 47 आमदार आहेत। तर महापालिकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी हा विकास निधी नाही तर लाच असल्याची टीका राऊतांनी केली आहे। देशाच्या राष्ट्रपतींनी गांभीर्याने दखल घ्यावी असं हे प्रकरण आहे। महाराष्ट्र इतर कोणत्याही राज्यामध्ये असं घडलेलं नाही। जरी भारतीय जनता पक्षाची सरकार काही राज्यात असली तरी हे उद्योग फक्त महाराष्ट्रात सुरू झाले आहेत। पण यांची डोकी फिरलेली आहेत। अहंकार आहे, मस्तवालपणा आहे, मगरुरी आहे, काही होणार नाही। ही लाच आहे। 5 कोटी रुपये ही लाच आहे। मी त्याला विकास निधी वगैरे म्हणत नाही। आपापल्या आमदारांना दिलेले 5 कोटी ही एक प्रकारे लाच आहे। यातून किती विकास कामं होतील हे माहीत नाही, पण कमिशनबाजी नक्की होईल। पगारी नेते संजय राऊत यांनी जरा आरशामध्ये बघितलं पाहिजे। महाविकास आघाडीचं सरकार असताना मस्तवालपणा आणि अहंकार तुम्ही केला होता आणि भारतीय जनता पार्टीच्या 12 आमदारांना 1.5 वर्षासाठी निलंबित केलं होतं। तेव्हा तुम्ही लोकशाहीची हत्या केली होती। उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना भारतीय जनता पार्टीच्या 105 आमदारांना दमडीचाही निधी तुम्ही दिला नव्हता आणि निधीमध्ये असमान वाटप तुम्ही केलं होतं। ही परंपरा, हा पायंडा तुम्ही पाडला होता। खरं तर तुम्ही लोकशाही विरोधी होतात। सत्ताधारी आमदारांना विकास निधी देण्याचा निर्णय घेतल्यानं काँग्रेसने देखील मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना शपथेची आठवण करून दिली। मला वाटतं सरकार स्थापन करताना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री शपथ घेतात की आम्ही कुठलाही दुजाभाव करणार नाही। त्या शपथेला हरताळ बसण्याचं काम आता केलेलं आहे की ज्या विधानसभा मतदारसंघात आमचा आमदार नाही तिथं निधी द्यायचा नाही। हे मला वाटतं महाराष्ट्रामध्ये एक दुर्दैव म्हणावं लागेल। विधानसभेप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप आणि महायुतीने मोर्चे बांधणी सुरू केली। त्यातच एक भाग आमदारांना निधी दिला जात असल्याचा आरोप विरोधकांचा आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।